बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, दोनों मोर्चों आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, दीपक अभिजीत के आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अभिजीत के आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अमीन भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, कुपोषण जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद जंतर मंतर जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, भारत सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद भारत सरकार मुर्दाबाद। मुर्दाबाद। हे जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे त्याच्यासाठी तुम्ही त्यांना सपोर्ट देण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी गांधी पुतळ्याजवळ लाक्षणिक उपोषण केलं आहे, काय सांगाल सर? आता देशातली जी काही परिस्थिती आहे, सुरुवात झालेली आहे नीट परीक्षेपासून. सूर्यकांत म्हणून जे आपले चीफ जस्टिस आहेत त्यांनी या आंदोलनकर्त्यांना कॉक्रोच एक प्रकारे हीन दृष्टीनं तुच्छतापूर्वक जे हे केलेलं आहे त्याच्यातून हे आंदोलन भडकलेलं आहे. हे आंदोलन तसं पाहिलं तर कोण्या पक्षाचं कोण्या एका संघटनेचं असं नाही आहे. हे उत्स्फूर्तपणे आंदोलन झालेलं आहे आणि केंद्र सरकार ठिकठिकाणचे राज्य सरकार जे भाजपचे किंवा RSSच्या मार्गदर्शनानुसार चालणारे हे सरकार आहे, ज्या पद्धतीनं हे ठिकठिकाणी राज्य करतात देशभर आणि वेगवेगळ्या राज्यात, त्याच्यातून जनतेच्या मनात वेगवेगळ्या प्रश्नासंबंधानं एक प्रकारे असंतोष निर्माण झालेला आहे आणि हा असंतोषाचा स्फोट ह्या जंतर मंतरवर जे काही उपोषण चालू आहे त्या असंतोषाचा तो एक प्रकारे स्फोट आहे. केवळ शैक्षणिकच बाबतीत यांचं धोरण चुकीचं आहे असं नाही, देशातल्या प्रत्येक बाबतीत महागाई वाढलेली आहे, बेकारी वाढलेली आहे, त्याच्याबद्दल यांना कुणाला काही फिकर नाही आहे आणि यामुळं लोकांनी उत्स्फूर्तपणे हे आंदोलन केलेलं आहे. वांगचूक हे जे काही आहेत हे काही कोणा एका पक्षाचे नाहीत. दीपक हा जो काही आहे अभिजित दीपके हा काही एका पक्षाचा नाही, त्यानं उत्स्फूर्तपणाने कॉक्रोच जनता पार्टी ती तयार केलेली आहे, ती ऑनलाईन झालेली आहे. खरं म्हणजे प्रस्थापित पक्ष असताना सुद्धा ही ऑनलाईन झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळे विद्यार्थी संघटना आहेत त्याच्यातल्या त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आम्ही इथे औरंगाबादपुरतं बोलायचं झालं असल्या तर ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी ती मागणी आहे. त्याचबरोबर ज्या रीतीनं वांगचूकला पकडून नेलं, घसटून नेलेलं आहे, ज्या रीतीने त्यांचे हाल केलेले आहेत आणि अचानकपणे सकाळच्या प्रहरी ते आले तिथं कोणी नसताना, तर हा जो प्रकार आहे आंदोलन दडपून काढण्याचा, त्या प्रकाराचा निषेध म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी ही मागणी आता नव्यानं याच्यामध्ये पुढं आलेली आहे त्यांच्या वर्तणुकीमुळं. तेव्हा दिल्लीचे पोलीस हे अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते सगळं आंदोलन हाताळत आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही हे या ठिकाणी आंदोलन करत आहोत. खरं म्हणजे थोडंसं कम्युनिकेशन नाही, नाहीतर असंच आंदोलन आजच देशभर तर ठिकठिकाणी चालू आहेत, पण आपल्या शहरातसुद्धा क्रांती चौकातसुद्धा वकील संघटनांनी आणि कलेक्टर ऑफिसरसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन चालू आहेत. एकमेकाशी कम्युनिकेशन नसल्यामुळे सुद्धा, नाहीतर हे आंदोलन सगळं एकत्रितसुद्धा करता येते. हे कोणा एका पक्षाचं संघटनेचं नाही, पण संविधान वाचलं पाहिजे, धर्मनिरपेक्षता राहिली पाहिजे. मुस्लिम, ख्रिश्चन, दलित, आदिवासी यांच्यावर ज्या रीतीची दडपशाही होते त्यांचे नागरिकत्वाचे अधिकार काढून घेण्याचा जो प्रयत्न आहे, ज्या स्वायत्त संस्था आहेत तेही काढून घेण्याचा आणि अशा रीतीचा हा जो प्रयत्न आहे, तेव्हा लोकशाही टिकणार नाही. अशा रीतीचं हे फॅसिस्ट सरकार जे सत्तेवर आलेलं आहे आणि पुढेही आपलं सरकार राहायला पाहिजे यासाठी ते SIRचे प्रकरण करत आहेत, तर त्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे. देश संकटात आहे, देशाचं भवितव्य संकटात आहे आणि त्याला वाचवण्यासाठी या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. माझं नाव भीमराव बनसोड, लाल निशाण पक्षाचा मी सरचिटणीस आहे. माझं सर्वतोपरी याला पाठिंबा